खाली उतरत आहोत. समोर तोरणा दिसतोय. संजीवनी माचीच्या मागूनच सूर्यदेव वर आले. गुंजवणेमधून राजगडाला निघालो होतो आम्ही. आजचा प्रवास थोडा विशेष आहे. राजगड तोरणा मी अगोदर केलेला आहे, तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेच. पण आता आपण राजगड आणि तोरणा हा कनेक्ट करणारा जो रीचचा पॅच आहे तो करणार आहोत. सो आता दुपारचे जवळपास 1 वाजतो आहे. आम्हाला संध्याकाळ व्हायच्या अगोदर संजीवनी माचीहून खाली उतरून पुढे आम्ही एका ठिकाणी स्टे करणार आहोत. मी आपल्याला दाखवतो. तर चोर दरवाजा मार्गे गडावर प्रवेश केला आहे. आम्हाला जवळपास 2 तास लागले. आता 3 वाजता आहेत. तर आता आपण पद्मावती मातेच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत आणि मग थोडा वेळ आराम करून आपल्याला संजीवनी माचीच्या दिशेने निघायचं आहे. पद्मावती मातेचं आम्ही दर्शन घेतलं आणि वेळेअभावी भाले किल्ल्यावर जायला जमणार नाही, म्हणून आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. वाटेमध्ये किंवा पूर्णपणेच बघितलं तर राजगडावर मधमाशीची पोळं भरपूर आहेत, त्यामुळे थोडं सांभाळून या. माकडांचा देखील त्रास होऊ शकतो, विशेषतः आपल्या बॅगेतून जर काही खाद्यपदार्थ किंवा पाण्याची बॉटल दिसत असेल तर किंवा बॅग आपण पुढच्या बाजूला घ्या, तर तेवढा माकडांचा त्रास देखील होऊ शकतो. तर आता आम्ही संजीवनी माचीकडे उतरतो आणि मग आळू दरवाजा मार्गे आपण खाली उतरणार आहोत. तर हा आपला तिहाणे बुरुज आल्यानंतर इथेच आपल्याला दरवाजा दिसतोय. काही मार्किंग देखील आहे, तोरणाकडे जाणारा मार्ग असं करून लिहिलेला आहे. हा आपला संजीवनी माचीचा पूर्ण भाग. फार सुंदर माची आहे. बऱ्याच वेळा मी इथे आलेलो आहे आणि सनसेट पाहिला आहे, पण आज इथून नाही सनसेट, आपण पुढे कुठून तरी बघू. तर आता आपल्याला सध्या निघायचं आहे आळू दरवाजा मार्गे. आळू दरवाजातून आपल्याला पुन्हा गडाच्या दिशेने थोडं चालायचं आहे आणि खालच्या दिशेने रस्ता उतरायला लागतो. नंतर मग आम्ही आता परत U-टर्न घेतला आहे आणि आता पुन्हा संजीवनी माचीच्या दिशेने आम्ही जातो आहे. तर काही ठिकाणी आपल्याला अशी मार्किंग वगैरे देखील दिसेल, तर ती आपण रेग्युलरली चेक करा त्या मार्किंगसाठी. संजीवनी माचीचा हा शेवटचा भाग. आम्ही राजगडाचा निरोप घेत आहोत आणि आता तोरणाच्या दिशेने इथे आम्ही खाली उतरत आहोत. समोर तोरणा दिसतोय. सो ह्या रेंज ट्रेकचा हा थोडा अवघड पॅच आहे. आपल्याला खाली उतरायचं आहे, बाहेर स्टीप उतार आहे. तो सुरुवातीचा अवघड पॅच आम्ही उतरलो आहोत. माझ्या मागेच आपल्याला दिसेल. तर बऱ्याच ठिकाणी कळत नाही कुठे पाय ठेवायचं, कसं करायचं वगैरे. थोडं स्टीप आहेच काही ठिकाणी, तर सांभाळून उतरा. पूर्ण खालपर्यंत जातो आपण आणि आता हे पूर्ण थोडं वर सोडून आपल्याला आपल्या तोरणाच्या मार्गाला लागायचं आहे. काय छान दिसतोय राजगड. पाली दरवाजा देखील दिसून येतोय आणि हा पालीचा बेस आहे. संजीवनी माची प्रशस्त, लांब, विस्तीर्ण पसरलेली आणि काय बांधकाम आहे. वा. जवळपास 5:30 वाजता आहे. अजून कदाचित तासभर लागेल आम्हाला. रस्ता पूर्णपणे मार्क्ड आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला मार्किंग भेटून जाईल. आता थोडा घनदाट झाडीचा भाग लागला आहे. तर ह्या डांबरी मार्गावर आम्ही आलो. इथून आम्ही आलो आणि आपल्याला इथे जायचं आहे. इथे एक मार्किंग देखील आहे आणि इथे बोर्डवर पण तोरणा असं लिहिलेलं आहे. तर आता आपण पुन्हा या मार्गाने प्रवास सुरू करतोय. हे या घनदाट झाडीतून मार्ग आहे, लवकरात लवकर करायचा आहे. सूर्य मावळायला काहीच वेळ राहिला आहे. ह्या पॅचमध्ये बरेच मार्ग इकडे तिकडे गेलेले दिसत आहेत, पण आपल्याला मार्किंग फॉलो करायची आहे. तर हा तोरणाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून अजून पुढे जातो. इथे पुढे आपल्याला मार्किंग दिसतं आहे. तर आम्ही गुगल मॅपच्या साह्याने महादू कचरे करून गृहस्थ आहेत, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आणि इथून आम्ही आता लेफ्ट घेतला आहे त्यांच्या घराकडे जाण्यासाठी. त्यांचं घर अजून आम्हाला दिसलं नाही आहे, पण इथून जवळच आहे. आता म्हणलं हे आम्ही म्हणलं 7 वाजता का 8 वाजता म्हणलं काय सांगा कवायचं. पण काय अंधारात पण यायचं मला काय अडचण नसेल.
नाही अजिबात काय नाही अडचण. कशी बरं. अडचण नाही. तुमच्या जी बॅटरी आहे त्या. हो बॅटरी होती ना. आणि मग तुला होती? इथं लाईट आहे का? सोलर. हा, मग काय काय टेन्शन नाही मग तर. सोलर लाईट आहे. बरं. हां. अरे वा छान छान. मस्त आहे पण बरं का. मस्त आहे. मस्त आहे. एकटेच घर आहे. इकडे तुम्ही एकटेच अजून घर आहे आहे. आम्ही दोन. दोन तुम्ही दोघंच. मग तशी आमचे बंधुराज आहेत, पुतणी आहेत, सगळं आहे, पण त्यांनी घरं बांधलीत. आमची ही जमीन मग लांब आहे खाली. बर आता मग ते कुठल्या गावाला ते? एकच गाव आमचं. एकच गाव आहे का? आमची जमीन खाली आहे ना, हा त्यांनी घर बांधली पुतण्याने यांनी. त्यांची बरं. बी थोडं हे आहे तिकडे. हे जनावर एकच आहे का अजून आहे जनावर? हे ते काय तिकडे अरे बापरे भरपूर जनावर आहेत तिकडे. लय आहे चालू. तर माधवबाबाच्या घरात शेजारी आम्ही आलो आहे. हे इथेच घर दिसतंय. तर जवळपास मध्यभागी तुम्ही पकडू शकता. इथून 2 तास तोरणा आणि 2 तास राजगड असं त्यांचं जवळपास मध्यभागीच घर आहे. 4.5-5 किलोमीटरच्या आसपास आम्ही चाललो असेल आणि आम्ही 4च्या दरम्यान संजीवनी माचीहून उतरलो होतो आणि आता 6 वाजून 10-15 मिनटं झालेत वाटतं. तर आम्हाला जवळपास 2 तास लागले आणि डांबरी रस्ता भेटल्यानंतर आम्ही भरपूर स्पीडअप केलं की लवकरात लवकर पोचावं म्हणून. तर कदाचित 2.5 तासाच्या आसपास वेळ लागतो. तर त्या हिशोबाने आपण निघावं आणि त्यासाठी काही गोष्टी देखील आम्ही कॉम्प्रोमाइज केल्या. म्हणजे की बालेकिल्ल्याला आम्ही नाही गेलो, ज्या जायची इच्छा होती. संजीवनी माचीवरून थोडा टाईम तिथे स्पेंड करणं, सूर्यास्त पाहणे हे देखील तिथेही मनाला आवर घालून आम्ही पुढे आलो आणि वेळेत पोहोचलो. आता आम्ही सूर्यास्त एन्जॉय करणार आहोत, थोडा नाश्ता वगैरे करणार आहोत. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि फार छान वातावरण आहे, मस्त आहे इथे. तर बाबांकडे ही एक वही आहे आणि इथे प्रत्येकाने आपापले जे जे इथे लोक येऊन गेले त्यांनी आपापले अनुभव लिहिलेले आहेत आणि आपल्यालाही आपला अनुभव लिहायचा आहे. बऱ्याच वह्या देखील भरलेल्या दिसत आहेत. फार छान. काय संध्याकाळ आहे. शब्दांमध्ये या गोष्टीचं वर्णन करणं खरंच फार अवघड आहे. फार मस्त. वा सूर्योदय व्हायला काहीच क्षणांचा वेळ आहे. राजगड दिसतोय. मी राजगड असा पहिला कधीच पाहिलं नव्हतं. सह्याद्रीतील माणसांसोबत घालवलेला हा दिवस आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. सदैव आठवणीत राहील. सकाळचे आता 6:15 वाजता आहेत आणि सूर्योदय आम्ही पाहिला इथेच बसून. अगदीच संजीवनी माचीच्या मागूनच सूर्यदेव वर आले आणि फार छान तो म्हणजे वर्णनापलीकडची ती गोष्ट होती. तर काल संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही इथे काहीतरी आलो. 12-14 तासाचा वेळ आम्ही ते घालवला. आता थोड्या वेळाने नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. तर फार छान होते हे सर्व काही आणि खरंच काल आलोत आणि ह्या वेळामध्ये असंच वाटलं की आम्ही आमच्या आजी आजोबाकडं आलो आहेत. ज्या प्रेमाने ज्या मायेने त्यांनी आम्हाला गोष्टी पुरवल्या आणि इथे राहिलो. फार भारी होतं. आता इथून निघायचं आहे आणि आपण तोरण्याकडे निघणार आहोत. 2 ते 2.5 तास आपल्याला लागण्याची शक्यता आहे. रात्री कुठे गेली? 1 वाजता लोक गेलीत की तळ्याजवळ. हा का? तोरण्याला गेलीत का राजगडला गेली, मी नाही बाहेर निघालो. पण तुम्हाला कसं कळलं आली करून ते? बोलत होतीत ना. बरं. धारदेव तोरणा झुंजार माची दिसतंय. कोकण दरवाजा नंतर मेटपिलोरे गावातून जाणारा जो रस्ता आहे तो देखील स्पष्ट दिसून येतोय. थोडा अवघडीचा वाटतोय. समोर बुदला माची दिसते आणि या बाजूला तोरणा, मागे आपला राजगड आहे आणि आपल्याला आता सिंहगड देखील दिसतोय आणि खालच्या बाजूस धुकं फसलेलं आहे. ते पण फार छान वाटतंय. बुदला माचीकडे जाताना हा शेवटचा चढायचा टप्पा आहे. बुदला माचीवरती आम्ही पोहोचलो आहोत. हा इथला
जो पॅच होता तो थोडासा सरकता मातीचा वगैरे होता आणि असं चढत आम्ही इथून वर आलो. हा इथे पुढे आल्यानंतर या बाजूला खाली लोखंडी शिडी आहे आणि त्याच्या अगोदरचं पण थोडासा पॅच आपल्याला सांभाळून चालायचं, पण कातळचा असल्यामुळे ग्रीप वगैरे छान भेटते. पण त्या सरकती मातीचा पॅचमध्ये थोडंसं काळजीपूर्वक चालावं लागलं. आता बुदलामाचीवर आलो आहेत. आता तोरणा किल्ल्याकडे प्रवास सुरू करायचा आहे. बुदलामाचीची तटबंदी अजूनही शाबीत आहे. तर तोरणाकडे आपला प्रवास सुरू आहे. आपण काल राजगडावर निघालो होतो आणि मध्ये आपण एका ठिकाणी स्टे केला होता रात्री आणि सकाळी 8 वाजता आपण तोरणाकडे निघालो आणि अगोदर आपण बुदलामाचीकडे आलेलो आणि बराच वेळ झाला माझी प्रतीक्षा होती राजधानी रायगडाची. मध्ये मला दिसला पण होता पण लिंगाणा दिसत नव्हता सोबत. आता एकदम स्पष्ट दिसतंय आपल्याला, समोर दिसेल आपली रायगड आणि लिंगाणाचं टोक देखील दिसतंय. तर बरीच लोक इथून पुढे मग रायगडाकडे देखील निघतात. आपली देखील इच्छा आहे, आपणही लवकरच ती भ्रमंती करणार आहोत. सध्या आपण निघूया तोरणाकडे. तर फायनली आम्ही कोकण दरवाजाला आलो आहोत. तर मेटपल्लीवर गावातून येणारा रस्ता इथेच दिसतोय. असा इथून खाली आहे आणि इथे खाली आपल्याला पार्किंगची जागा देखील दिसते. थोडा अवघडीचा वाटतो हा रस्ता. तर आम्हाला जवळपास 2 तास लागले बुदलामाचीपर्यंत यायला आणि तिथून तासभर लागला कोकण दरवाजाला येण्यासाठी. महादेवाचं मेंगाई देवीचं दर्शन घेतलं आहे. आता आपल्याला तिकडे खाली बिनी दरवाजाकडे जायचं आहे. तिथे तोरणा देवीचं मंदिर आहे आणि मग आपण खाली उतरायला चालू करणार आहोत वेल्हे गावामध्ये. तोरण्यावरून आम्ही जवळपास खाली उतरलोच आहोत. म्हणजे जो किल्ल्याजवळचा जो चढायचा पॅच आहे तो आमचा झाला आहे. आता बऱ्यापैकी हा सपाटीचाच भाग आहे. तिथे आपल्याला पार्किंग दिसतं आहे. तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तिथून पुढे आपण गुंजणे गावातून एका व्यक्तीला बोलवलं आहे ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांची. तर ते मग आम्हाला घेऊन पुन्हा गुंजणे येथे जातील. पण त्या अगोदर पार्किंग येते त्यांनी आम्हाला पिक केल्यानंतर एक ठिकाण आहे जे मला आपल्याला दाखवायचे पायथ्यालाच आहे. आपलं एक ऐतिहासिक ठेवा आहे जो पाहणे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. तो मी आपल्याला नक्की दाखवतो. तर हेच ते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक ऐतिहासिक ठिकाण. इथे तोरणा किल्ल्याचे किल्लेदार गोंदाजी बुरुक यांची समाधी आहे आणि बाकी अन्य बऱ्याच ऐतिहासिक अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतील.